क्या आप अपने सपनों का घर तलाश रहे हैं? श्री बालाजी टावर बैंसला बिल्डकॉन द्वारा प्रस्तुत एक प्रीमियम, गवर्नमेंट अप्रूव्ड और रेरा रजिस्टर्ड रेसिडेंशियल प्रोजेक्ट, जहां शानदार लोकेशन, बेहतरीन सुविधाएं और हर दिन प्रकृति का खूबसूरत नज़ारा आपका इंतजार करता है। नेरल रेलवे स्टेशन से सिर्फ 5 मिनट की वॉकिंग दूरी पर। हर सुबह अपनी बालकनी से देखें खूबसूरत माथेरान का मनमोहक व्यू और खुली हवा का आनंद लें। यहाँ मिलती हैं मॉडर्न एलिवेशंस, विशाल टेरेस क्लब हाउस, ग्रैंड गैदरिंग हॉल, सुंदर गजीबो, सोलर सिस्टम और बहुत कुछ। 24 घंटे पानी की सुविधा, सीसीटीवी सुरक्षा और पास में स्कूल एवं अस्पताल। आज ही श्री बालाजी टावर में अपने सपनों का घर बुक करें। अभी कॉल करें 93245213 पर और अपनी साइट विजिट बुक करें। ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य ही आमची प्राथमिकता असून शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ प्रत्येक गरजू नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ज्येष्ठ नागरिक मंडळ सातत्याने पुढाकार घेत राहील, असे प्रतिपादन ज्येष्ठ नागरिक मंडळ नेरळ अध्यक्ष सावळाराम जाधव यांनी केलंय। केंद्र शासनाच्या आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिक मंडळ नेरळ आणि प्राथमिक आरोग्य केंद्र नेरळ यांच्या संयुक्त विद्यमाने मंडळाच्या कार्यालयात आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी व आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले। शिबिरात 125 नागरिकांची आयुष्यमान भारत कार्डासाठी नोंदणी झाली आहे, तर शेकडो नागरिकांनी आरोग्य तपासणी करून आवश्यकतेनुसार मोफत औषधांचे वाटप करण्यात आले। यावेळी डॉक्टर संगीता मेढी, डॉक्टर राजश्री उबाळे, डॉक्टर सुभाष चव्हाण आणि डॉक्टर प्रशांत देवटे यांच्या नेतृत्वाखाली 18 सदस्यीय वैद्यकीय पथकाने शिबिर यशस्वी केले। या उपक्रमासाठी कार्याध्यक्ष दीपक मनवे, उपाध्यक्ष सूर्यकांत संचे व विलास कांबळे, सचिव दशरथ जाधव, खजिनदार नीता जोगळेकर, सहसचिव भगवान चव्हाण, कार्यकारिणी सदस्य सुमन लोंगले तर अर्जुन क्षीरसागर आणि संभाजी भोईर यांनी विशेष सहकार्य केले। ज्येष्ठ नागरिक मंडळ नेरळकडून आरोग्य जनजागृती, तपासणी शिबिरे आणि सामाजिक उपक्रम सातत्याने राबवले जात असून हा उपक्रम नागरिकांना शासनाच्या आरोग्य योजनांशी जोडणारा प्रभावी उपक्रम ठरलाय। आज आम्ही ज्येष्ठ नागरिक मंडळातर्फे आयुष्यमान भारत योजना, महात्मा फुले योजना ही 5 लाखाची सर्वसामान्य गरिबाला किंवा ज्यांचे 60 वर्ष पूर्ण झालेत त्यांना तो मेडिकलमध्ये उपयोग पडावा, त्यांच्या मेडिकलसाठी किंवा दवाखान्यासाठी उपयोग पडावा, अशा प्रकारची जी शासकीय योजना आहे त्या योजनेसाठी आम्ही हा कार्यक्रम आज आयोजित केला होता। हा कार्यक्रम आयोजित करताना आम्ही नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि कर्जत तालुका आरोग्य अधिकारी म्हणजे त्यांचा मुख्य आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत हा कार्यक्रम आयोजित केला गेला। ह्या कार्यक्रम करताना आम्ही साधारण ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या व्यतिरिक्त गावातील आम्ही बोर्ड लावून, बॅनर लावून थोडी प्रसिद्धी दिली आणि त्या प्रसिद्धीच्या माध्यमातून आज इतका चांगला रिस्पॉन्स मिळाला। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जवळजवळ 250 लोकांनी आज त्याचा उपयोग घेतला। काही लोकांचा इथे आपल्याला नेटचा प्रॉब्लेम असल्यामुळे काही लोकांना साधारण 10% लोकांना त्याचा हे झालं नाही, त्याचा OTP वगैरे मिळाला नाही आहे, पण जवळजवळ 90% लोकांना त्याचा उपयोग झाला। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेडिकल ह्या आयुष्यमान भारत योजनेच्या सोबत आपण एक मेडिकल कॅम्पेन आयोजित केलं होतं। त्यामुळे नेरळ PSC मधील जवळजवळ 18 लोकांची टीम आली होती। त्याच्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रातल्या डॉक्टर्स, नर्सेस आणि आरोग्य सेविका अशा 18 लोकांची टीम आज या ठिकाणी आपण ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या ठिकाणी आयोजित केली होती। खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि असे कार्यक्रम आयोजित करावे असे सर्व ज्येष्ठ नागरिक मंडळ किंवा ज्यांनी त्याचा लाभ घेतला तेच अशा प्रकारची प्रशंसा करून गेले की असे कार्यक्रम तुम्ही राबवला आणि हा कार्यक्रम खरं म्हणजे ज्येष्ठ नागरिक घेत हे त्याच्यात फार लोकांना आनंद वाटला।